हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया शिवा या मालिकेचा 2 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. शिवा कीर्तीला आणि सुहासला जेवायला बोलवून येते. तेव्हा पहिले शिवा डायनिंग टेबलजवळ येते. तेव्हा सगळ्यांना वाटतं की सुहास आणि कीर्ती आली नसणार, म्हणून ते सगळे बघतात. तेवढ्यात शिवा बोलते, कीर्तीताई, सुहासराव या ना. तेव्हा शिवा बोलते, या बसा, आणि सगळ्यांना जेवायला वाढते. तेवढ्यात शिवा उभे राहते. तेव्हा आशू बोलतो, शिवा ये इथे बस, ही तुझी जागा आहे. तेव्हा भाऊ बोलतात, शिवा तुझी ह्या घरातली जागा आणि आशूच्या हृदयातली जागा ही कायम अबाधित आहे, एवढं लक्षात ठेव. तेव्हा संपदा पण बोलते, बस बस ग वहिनी. तेव्हा सगळे शिवाला तिथे खाली बसायला लावतात. शिवाही बसते. तेव्हा सीताई बोलते, आज सगळं तुझ्या आवडीचं जेवण करायला सांगितलंय. तेव्हा उर्मिला पण बोलते, आशू ताईनं हट्टच करायला लागली की तिलाच सगळं जेवण बनवायचंय. तेव्हा खूप समजवलं, तेव्हा कुठे शांत झाली. उर्मिला बोलते, तरीही मला इन्स्ट्रक्शन चालूच होते. तेव्हा सीता हसते आणि बोलते, इतक्या दिवसांनी माझ्या आशू घरातलं खाणार, मग त्याच्या आवडीचं करायला नको. तेव्हा आशू बोलतो, बरं आई, तू पूर्णपणे बरी झालीस की मला तुझ्या हातचे मोदक खायचे आहेत. तेव्हा भाऊ बोलतात, हां पण बरी झालीस की. तेव्हा सीता बोलते, मग तर मला लवकर बरं व्हायला पाहिजे. तेव्हा सीता आशूला आवाज देते आणि त्याला घास भरवते. याचा कीर्तीला आणि सुहासला राग येतो. इकडे दिव्या चंदनकडे येते आणि बोलते, मला बोलायचंय. तेव्हा चंदन बोलतो, माझ्याशी ये बस. चंदन दिव्याचा हात हातात घेतो आणि बोलतो, बोल. तेव्हा दिव्या बोलते, आशू आणि शिवा आता परत गेलेत ना. तेव्हा चंदन बोलतो, म्हणजे चांगलं आहे ना ते गेले ते. दिव्या बोलते, हो चांगली गोष्ट ही. तेव्हा चंदन बोलतो, मग तुला आनंद नाही झाला. दिव्या बोलतो, नाही नाही झालाय आनंद, चांगलीच गोष्ट आहे, पण आता आशू आणि शिवा गॅरेजवर नाही आहेत, मग आता तिथे कोणीच राहत नाहीये ना. मग मी काय म्हणत होते, तू जातोस गॅरेजवर राहायला, म्हणजे घर छोटं आहे ना, इथे अडचण. तेव्हा चंदन बोलतो, दिव्या, शिवा आणि आशू तिकडनं गेलेत याचा तुला आनंद होतोय ते मला कळतंय, पण मी काय त्या गॅरेजवर परत जाणार नाही. हे बघ, मला कळतंय मी हा निर्णय घेतला त्याचं तुला दुःख होतंय, पण कसं आहे, माझ्या एकुलत्या एक बायकोला सोडून मी नाही जाऊ शकत ना माय डिअर बायको. पण तरी मी गॅरेजवर जायला तयार आहे, तू म्हणतेस म्हणून, पण एका अटीवर. तेव्हा दिव्या बोलते, काय काय आट आहे? मी तुला जेवण आणून देईल, नाश्ता आणून देईल, तुझी सगळी सोय करून देईल तिथे. चंदन बोलतो, त्यापेक्षा तूच चल ना माझ्याबरोबर गॅरेजमध्ये. बघ दिव्या, तू जर माझ्याबरोबर गॅरेजमध्ये येणार असेल तर मी सुखाने तिथे माझा संसार मांडायला तयार आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, कारण शेवटी काय, तू माझ्याबरोबर राहणं मला हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता तू ठरव. दिव्या चंदन जाऊन उठून खाली अंथरुणावर झोपून घेते. चंदन बोलतो, दिव्या ऐक ना, उद्या आपल्याला गॅरेजची साफसफाई करायची. आता शिवा आणि आशू तिथे नाही येत तर कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे ना, त्यामुळे उद्या आपल्याला खूप काम आहे. झोपा. तेव्हा इकडे साडी घालून तयार असते. तेव्हा आशू तिच्या पाठून येतो आणि बोलतो, एवढ्या सकाळी एवढं छान का आवरलेस तू? तेव्हा शिवा बोलते, अरे आज महाशिवरात्र आहे ना आणि माझा उपवास पण आहे, म्हटलं की मंदिरात जाऊन येऊ. तेव्हा आशू बोलतो, एक सांगू, फार छान दिसतीयस. तेव्हा आशू बोलतो, शिवा तुला आठवतंय मागच्या वर्षी महाशिवरात्रीला आपण कुठे होतो? शिवा बोलते, म्हणजे काय, आपण वस्तीतल्या मंदिरात होतो आणि आपण अभिषेक पण केला होता. आशू बोलतो, आणि तेव्हा तुझी खूप मदत झाली होती मला. आशू बोलतो, अशीच एकमेकांची साथ देत आपण इथवर आलो. तेव्हा शिवा बोलते, आशू देव कसा असं घडवून आणतो ना. आशू बोलतो, हां पण प्रेम असेल तरच. शिवा त्याचा हात सोडते आणि बोलते, आता प्रेम आहे की नाही ते नाही माहिती बाबा. आशू बोलतो, अच्छा असं म्हणतेस, आणि त्याने मागे ठेवलेले गजरे घेतो आणि तिच्या पाठी उभा राहतो. गजरा काढतो आणि बोलतो, आता तुला कळेल की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. शिवाच्या पाठी मागून केसात गजरा आशू माळतो. गजरा माळल्यावर बोलतो, कळलं माझं किती प्रेम आहे तुझ्यावर? आशू बोलतो, तुला काय वाटलं माझ्या लक्षात नाहीये? माझं सगळं लक्षात आहे. काय आहे, इतकं तू मला ओळखतेस तितकंच मीही तुला ओळखतो ना. शिवा बोलते, चला आवरायला घ्या आता. तेव्हा आशू बोलतो, मला एक गोष्ट सांग, उपवास कोणासाठी ठेवलायस? तेव्हा आशू बोलतो, सांग ना. तेव्हा शिवा थोडी लाजते, खाली बघते आणि बोलते, सीताईसाठी. तेव्हा आशूला खूप भारी वाटतं आणि आशू बोलतो, आलोच मी आवरतो. इकडे जेवायच्या डायनिंगवर भाऊ बोलतात शिवाला, अरे वा शिवा, तू आणि आशू छान तयार झालायत, काय कुठे बाहेर चाललायत का? तेव्हा आशू बोलतो, भाऊ आज महाशिवरात्र आहे ना, मंदिरात जाऊन येतो जरा. उर्मिला बोलते, शिवा तू पण खाऊन घे ना, खिचडी खा आणि जा. शिवा बोलते, नाही मला नकोय खायला. भाऊ बोलता, का तू काय उपाशी राहणार आहेस का? आशू बोलतो, भाऊ ती नाही खाणार. तेव्हा उर्मिला बोलते, अरे तुला खिचडी आवडत नाही तर मी दुसरं काही करू का? तेव्हा शिवा बोलते, नाही नाही नकोच आहे, मला नकोय. तेव्हा उर्मिला बोलते, असं कसं? तेव्हा आशू हसतो आणि बोलतो, ती नाही खाणार कारण तिने कडक उपवास ठेवलाय. लक्ष्मण बोलतो, कडक उपवास? आशू बोलतो, काय आई बरी झाली ना म्हणून तिच्या तब्येतीसाठी तिने कडक महाशिवरात्रीचा उपवास ठेवलाय. भाऊ सीताकडे बघतात आणि बोलतात, सीता बघितलंस? कीर्ती बोलते, दुसऱ्यांना दाखवायला फक्त, मनापासून करायचं असता तर सांगितलंच नसता ना. आशू बोलतो, ऐक ना, तिने सांगितलं का? नाही ना, मी सांगितलं ना, थोडं लॉजिक वापर ना प्लीज. तेव्हा लक्ष्मण बोलतो, असू दे पण आशू छान गोष्ट आहे, मस्त शिवा मस्त. तेव्हा संपदा बोलते, बाय द वे बाबा तुम्हाला कळलं का,
ते डंबोने आज सकाळी आम्हाला गजरे दिलेत ना, ते का दिले? तेव्हा शिवा टॉपिक बदलते आणि बोलते तू हे घे ना, खायला घे. तेव्हा संपदा बोलते हे बघा मी सांगते ना, ते काय आहे ना त्या मॅडमला म्हणजे माझ्या शिवा वहिनीला त्याला गजरा द्यायचा होता, तर आता आम्ही सगळे चिडू ना म्हणून सगळ्यांना गजरा दिले त्याने. उर्मिला बोलते म्हणून आज मला गजरा मिळालाय. संपदा बोलते आई तू विसरली का, लास्ट टाइम नाही का आपण बाहेर होतो, तो असा गजरावाल्याला डायरेक्ट घेऊनच आला होता आणि आपल्याला भरपूर गजरे दिले होते, तर का त्याला शिवा वहिनीला एक तेवढेच आशू बोलतो चल चल बास खूप बोललीस तू. संपदा बोलते सॉरी, तिला गजरा द्यायचा होता म्हणून त्याने आपल्या सगळ्यांना गजरा दिला, असा करतो हा. भाऊ बोलताय ऐक उगाच या दोघांना त्रास देऊ नका. तेव्हा लक्ष्मण बोलतो मग काय, तिला गजरा आणला मग काय झालं, बायकोच तर आहे. तेव्हा आशू बोलतो हा. एवढ्यात उर्मिला बोलते हो ना, मग तुम्ही पण शिका ना काहीतरी, मागच्या वेळी फक्त म्हणाला होतात की आणीन करीन पण काही बदल नाही यांच्यात, शिका आता तरी शिका जरा. तेव्हा भाऊ बोलतात उर्मिला शिकेल तो हा, जरा पटपट खाऊन या आणि दर्शनाला जाऊन या सगळे, मी आणि सीता घरीच थांबतो. सीता बोलते ऐका ना मी काय म्हणते आपणही जाऊया ना देवळात, तेवढंच मला बरं वाटेल. तेव्हा भाऊ बोलतात असं म्हणतेस, चला मग जाऊया सगळे. कीर्ती बोलते सगळ्यांनी जायची काय गरज आहे, नाही म्हणजे आत्ताच आई बरी होऊन आली आहे. भाऊ बोलतात कीर्ती असं काय करतेस, आज उपवास आहे की नाही महाशिवरात्र, तेवढंच दर्शन होईल ना, सगळ्यांना वाटतंय जावंसं. बरं ऐक तुला यायचं नसेल ना तर तू थांब घरी. शिवा बोलते नाही कशाला, आपण सगळेच जाऊया ना, सीताई आम्ही तुमची काळजी घेऊ, तुम्ही चला. हे सगळे मंदिरात येतात. तिथे आल्यावर आशू बोलतो आई मला असं वाटतंय ना की आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने तू आणि शिवा एकत्र आलायत. व भाऊ बोलतात खरे ही महादेवाचीच कृपा. तेव्हा तिथे गुरुजी येतात, आशू आणि शिवा त्यांना नमस्कार करतात. तर गुरुजी बोलतात अगदी वेळेत आलात. व दुसरे गुरुजी असतात ते बोलतात भाऊ थोडं आपल्याला थांबावं लागेल. भाऊ बोलतात काय झालं. तेव्हा गुरुजी बोलतात आज महादेवाच्या पिंडीचा जीर्णोद्धार करायचं ठरवलंय, नवीन पिंड मोठ्या परातीत पाण्यात ठेवली, नवीन पिंड जीर्णोद्धारासाठी जागेवर ठेवायची होती, पण नवीन पिंड काय कुणाला उचलेनाच, कुणालाच काही कळत नाही, बऱ्याच लोकांनी प्रयत्न केलेले आहेत. व लक्ष्मण बोलतो पण मग गुरुजी आता करणार काय. व गुरुजी बोलतात आता याला काय म्हणायचं कळतच नाही. तर तिथे एक माणूस येतो, गुरुजी बाहेरनं खूप लोक थांबले तुमच्यासाठी आणि काहीतरी करा. दुसरी बाई बोलते हो ना आम्ही पण कधीच तरी थांबलोय, घ्या ना पुढाकार कोणीतरी. एक बोलते आणि जप पण करायचंय आम्हाला. गुरुजी बोलतात आम्ही प्रयत्न करतोय पण काय करायचं ते कळतच नाही. आशू इकडे तिकडे बघतो आणि शिवाला बोलतो शिवा तुझ्या डोक्यात काय. तेव्हा शिवा बोलते गुरुजी मी प्रयत्न करू का. तेव्हा शिवा बोलते म्हणजे तुमची हरकत नसेल तर. गुरुजी बोलतात तशी काहीच हरकत नाहीये. तेव्हा तिथे एक बाई बोलते अहो पण बाईनं हात लावलेला चालणार आहे का. भाऊ बोलतात अहो देवासाठी पुरुष आणि बाई असा भेद नसतो, त्याच्यासाठीच तो त्याचा भक्त असतो आणि आमची शिवा महादेवाची खूप मोठी भक्त आहे आणि खरं म्हणजे महादेवाचं एक रूप म्हणजे अर्धनारी नटेश्वर सुद्धा आहे. तेव्हा आता बायकांनी हे करायचं नाही पुरुषांनी ते करायचं अशा विचारांना जरा आपणच थांबवायला हवं. गुरुजी बोलतात भाऊ तुमचं म्हणणं योग्य आहे, शिवा तुला जमणार आहे का. तेव्हा शिवा मंदिरात पाय पडते. त्यात एक बाई बाहेर बोलत असते अगं हिच्या केसांकडे तर बघ अगदी मुलासारखे आहेत. दुसरी म्हणते मी काय म्हणते या सगळ्यात बाईच्या जातीने पडायची गरजच काय. दुसरी बोलते हो तर आम्ही पण म्हटलं असतो पण कुठे थांबायचं हे कळतं ना आपल्याला. तेव्हा दुसरी बोलते हो पण जे काम पुरुषांना जमत नाही ते हिला जमणार आहे का, नसता उच्चा पत्या. एक बाई बोलते हो तर कसं असतं आजकाल एखादा व्हिडिओ व्हायरल झाला की फेमस व्हायला होतं ना, म्हणून चाललंय हे सगळं देसाई कुटुंब ऐकतच असतं आणि हिचा अवतार पाहिल्यावर लक्षात येतंय हिचा खूप इंटरेस्ट आहे सगळ्या त्याच्यात, तर तिला हसायला येत असतं. एक बाई बोलते मी म्हणते पुरुषांचं काम पुरुषांना करू द्यावं. कीर्ती मध्येच बोलते कोणाच्या काही कानावर पडतंय काही कळतच नाहीये मला सुहास. नाही म्हणजे लोक आता काय बोलायला लागलेत आता हिच्यामुळे, जे पुरुषांना नाही जमलं आता हिला जमणार आहे का. पुढे सगळ्या लोकांसमोर नाचक्की होईल ती वेगळीच. नाही म्हणजे हे सगळं देवाचं आहे ना आणि आपल्या घरात देवाला खूप मानतात, उगाच काही उलटसुलट झालं तर म्हणून मी बोलते बाकी काही नाही. कीर्ती अशी बडबड करतच असते. शिवा शिवलिंग जवळ येते, पदर खोचते, शिवलिंगाचा पाय पडते आणि शिवा खांद्यावर शिवलिंग उचलून दाखवते सगळ्यांना. सगळे ओरडतात हर हर महादेव. तेव्हा सगळे आशू सगळे हसत असतात, सगळ्यांना खूप आनंद होतो कीर्ती आणि सुहास सोडून. तेव्हा त्या बोलणाऱ्या बायकांपैकी एक बोलते अगं उचलली की हिने पिंड. दुसरी बोलते पण गाभाऱ्यापर्यंत नीट न्यायला तर पाहिजे. तेव्हा शिवा हळूहळू पिंड गाभाऱ्यापर्यंत घेऊन जात असते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.